भाजपाकडून ठाकरेंना पुन्हा चितपट करण्याची तयारी सुरू झालेली आहे। विधानसभेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी केली जाते। ठाणे, नवी मुंबई आणि कोकण विभागाची आज आढावा बैठक होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे मैदानात उतरले। मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयामध्ये आज सायंकाळी बैठक होणार आहे। ठाण्यापासून कोकणापर्यंतच्या आमदार आणि मंत्र्यांना उपस्थित राहण्यासंदर्भात सूचना करण्यात आलेल्या आहेत। ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकेसह तळ कोकणातील जिल्हा परिषदांसाठी भाजप रणनीती ठरवणार आहे। भाजपकडून आता ठाकरेंना पुन्हा चितपट करण्याची तयारी सुरू झाली आहे। विधानसभेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी केली जाते। आज आढावा बैठक होणार आहे। ठाणे, नवी मुंबई आणि कोकण विभागाची आज आढावा बैठक होणार आहे। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। चेतन, आपण पाहतोय भाजपाच्या आता तयारीला वेग आलेला पाहायला मिळतोय। ठाकरेंना पुन्हा चितपट करण्याची आता या ठिकाणी तयारी केली जाते। निश्चितच नीलम, कारण काल नाशिकमध्ये आणि संभाजीनगरमध्ये बैठका घेतल्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ते सुरुवातीला म्हणजे सकाळी पुणे या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचा आढावा घेतील आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा ठाकरेंचा बालेकिल्ला जो सातत्याने म्हटलं जात होतं त्या कोकणामधल्या विभागासाठी आज बैठक घेतलेली आहे। ठाणे, नवी मुंबई आणि कोकण विभागाची बैठक आज सायंकाळी महाराष्ट्रातील जे भाजपचं प्रदेश कार्यालय आहे मुंबई या ठिकाणचं त्या ठिकाणी ही बैठक पार पडणार आहे। रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासहित तळ कोकणापासून म्हणजेच मंत्री नितेश राणे, मंत्री गणेश नाईक अशी दिग्गज नेते आहेत या बैठकीमध्ये आपल्याला उपस्थित राहिलेले पाहायला मिळू शकतात। विशेष करून ठाणे, नवी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये होणाऱ्या कुरघोडी या संदर्भात सुद्धा आजच्या बैठकीत चर्चा होऊ शकते आणि या उलट कोकणामध्ये सातत्याने उद्धव ठाकरे जो दावा करत आहेत की तो माझा बालेकिल्ला होता आणि राहील, कारण अद्यापही विधानसभेमध्ये जरी महायुतीने कुठेतरी ठाकरेंना चितपत केलं असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठ्या संख्येने ठाकरेंचं संख्याबळ आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जर ठाकरेंना चितपट केलं तर संपूर्ण कोकण भाजप आणि महायुतीला काबीज करता येणार आहे। परिणामी आजची बैठक आहे सायंकाळची ती विशेष महत्त्वाची मानली जाते आणि यानंतर होणाऱ्या बैठकींमध्ये मुंबईचा स्वतंत्रपणे आढावा घेणार असल्याची माहिती समोर येते। नीलम जी, नक्कीच धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।